केलं. कर्जमाफी कधी होणार आणि याच्याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष लागलेलं आहे आणि माननीय बच्चू कडू साहेबांच्या अन्नत्याग उपोषणाला कुठंतरी एक सरकारला जाग आलेली आहे आणि आता सरकार कुठंतरी कर्जमाफी करणार आहे असं आपल्याला म्हटलं जात आहे. आणि याचं आता याच्या नेमकं आपल्याला याची सत्यता काय आहे, सत्य काय आहे, आपण शेतकरी पात्र होणार आहे, नेमक्या याच्या 5 अटी नेमक्या कोणत्या लावलेल्या आहेत याचं सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून शिवाजी क्लासेस ऍग्रिकल्चरच्या माध्यमातून सर्व गोष्टीमध्ये आपल्याला क्लिअर करायचं आहे. आपल्याला डॉक्युमेंट काय लागणार आहे त्याचं सर्व क्लिअर करायचं आहे. सर्वात गोष्टी आपल्याला सर्व माननीय फडणवीस साहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की बाबा आम्ही योग्य वेळी योग्य ठिकाणी आम्ही सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत आणि सर्व शेतकऱ्यांना 7/12 कोरा करू असं त्यांनी आश्वासन त्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा त्यांनी म्हटलेलं होतं. आता नेमक्या याच्या 5 अटी कोणत्या आहेत आपण याचं सविस्तर माहिती घेऊया. आता याच्यामध्ये 5 अटी, पहिली अट आहे याच्यासाठी पात्रतेसाठी 5 अटी कोणकोणत्या लावलेल्या आहेत शासनाने. जेव्हा त्यांची समिती नेमली होती, जेव्हा बच्चू कडू साहेबांनी उपोषण अन्नत्याग उपोषण केलं होतं त्या टायमिंगला त्यांनी 5 एक समिती नेमलेली आहे. त्या समितीमध्ये सांगितलेलं आहे की नेमके 5 अटी कोणकोणत्या आहेत. 2021 ते 2025 दरम्यान घेतलेले शेतीवर कर्ज म्हणजे जे 7/12 जे कर्ज घेतलेलं आहे 2021 ते 2025 दरम्यान. आता याच्यामध्ये या कालावधीमध्ये जे शेतकरी शेतीसाठी कर्ज घेतलेलं आहे असे त्यांनाही या कर्जमाफी मिळणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे ज्या शेतकऱ्याने कर्ज घेतलेलं आहे 2021 आणि 2025 दरम्यान. त्याच्यानंतर आता दुसरी अट आहे त्याच्यासाठी नियमित कर्ज घेणारे जे व्यक्ती आहेत म्हणजे दरवर्षी कर्ज घेतात आणि दरवर्षी त्यांनी कर्ज फेडण्याचं काम करत असतात त्यांना एक वाढीव रक्कम म्हणजे उदाहरणामध्ये 1 लाख रुपये जे मागच्या वर्षी त्यांनी 1 लाख रुपये कर्ज शेतीच्या याच्यावर घेतलेलं होतं त्याच्यानंतर आता त्यांना वाढीव म्हणजे 25,000 रुपये त्यांना वाढीव रक्कम देणार आहेत. हे म्हणजे दुसरी त्यांची अट दिलेली आहे. जे शेतकरी कर्ज नियमित परतफेड करतात त्यांना कर्जातून 25,000 रुपयाचा हिशोब सवलत देण्यात येणार आहे असं समितीच्या माध्यमातून माननीय फडणवीस साहेबांच्या नियमाच्या व अटीमध्ये दुसरी आपल्याला अट समजलेली आहे. त्याच्यानंतर फक्त 1.5 लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आहे. आता याच्यामध्ये जर ज्या शेतकऱ्याचं 2 लाख रुपये कर्ज आहेत आणि किंवा 2 लाख, 2.5 लाख, 3 लाख, 5 लाख रुपये ज्या शेतकऱ्याचं कर्ज आहे फक्त त्यांचं माफ फक्त 1.5 लाखापर्यंतच कर्ज माफ होणार आहे. जर तुमचं जर 1,70,000 रुपये जरी कर्ज असेल तर तुम्हाला फक्त 1.5 लाखापर्यंतच तुम्ही त्याच्या शेतकरी पात्र होणार आहे. म्हणजे तुमचं 1.5 लाखापर्यंत तुमचं कर्ज असायला पाहिजे. ही तिसरी अट आहे. त्याच्यानंतर ज्या शेतकऱ्याने 1.5 लाखापर्यंत रुपयापेक्षा जास्त कर्ज घेतले असेल तर त्यात जास्त रक्कम त्यांना भरावी लागणार आहे. म्हणजे उदाहरणामध्ये तुमचं जर 1.5 लाखाच्या वरी जर कर्ज जर असेल तर तुम्हाला त्याची उर्वरित रक्कम म्हणजे जे काही असेल तुमचं जर 2 लाख रुपये कर्ज असेल तर तुम्हाला 50,000 रुपये तुम्हाला वाढीव रक्कम म्हणून म्हणजे तुम्हाला 50,000 रुपये त्याची रक्कम भरावी लागणार आहे. ही तिसरी अट त्यांची आहे. त्याच्यानंतर चौथी अट आपल्याला बघायची आहे. चौथ्या अट मध्ये त्यांना सरकारी चौकशी म्हणजे जी समिती नेमलेली आहे जे फडणवीस साहेबांनी त्यांनी आपले हे केले होते भाजपचे मंत्री गेले होते त्या जेव्हा उपोषण अन्नत्याग उपोषण बच्चू कडू साहेबांच्या उपोषण शोधण्यासाठी गेले होते त्यांनी ठरवलं होतं की बाबा एक समिती नेमायची. त्या समितीमध्ये ज्या शेतकऱ्याकडे 1.5 लाख रुपये कर्ज आहे त्यांच्याकडे वाहन आहे का, शेती जास्त आहे का, उत्पन्न किती आहे याची सर्व चौकशी त्या समिती करणार आहे आणि शासकीय अधिकारी ते चौकशी करणार आहेत. सरकारी कर्मचारी शेतकऱ्याची चौकशी करणार आहे. म्हणजे जे शासकीय कर्मचारी आहेत ते शासनाचे म्हणजे ज्या शेतकऱ्याची कर्ज चौकशी करणार ज्या शेतकऱ्याकडे जास्त जमीन आहे त्यांची पण ते चौकशी करणार आहेत. ही चौथी अट त्यांनी आपल्या याच्यासाठी पात्रतेसाठी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर 5वी अट आहे की तुमच्या ज्या फॅमिलीमध्ये जेवढे काही
सदस्य असतील त्यांच्यामध्ये कुणी व्यक्ती जर इन्कम टॅक्स भरत असेल किंवा कुठल्याही प्रकारचा टॅक्स वगैरे जर भरत असेल किंवा सरकारी नोकरदार जर असेल तरी पण तुम्हाला या योजनेपासून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं योजना तुम्हाला म्हणजे 1.5 लाखापर्यंत कर्जमाफीचं तुम्ही लाभार्थी होणार नाहीत. याच्यामध्ये त्याची 5वी अट त्यांनी लावलेली आहे. म्हणजे गव्हर्नमेंट जॉब नसायला पाहिजे, त्याच्यानंतर इन्कम टॅक्स वगैरे तुम्ही भरलेले नसायला पाहिजे. म्हणजे तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीने तुमचा इन्कम टॅक्स वगैरे भरलेला फॅमिली मेंबर मध्ये कोणीही इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती नसायला पाहिजे. म्हणजे तुम्ही याच्यासाठी पात्र द्या. तुम्हाला या 5 अटी त्यांनी दिलेल्या आहेत. आता याच्यानंतर तुम्हाला लागणारे याच्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते आहेत याचे पण आपल्याला बघायचं आहे. आणि जे याच्यामध्ये कर्जमाफीविषयी प्रतिक्रिया डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये ज्या बँक दिलेल्या आहेत त्या बँकेचे सविस्तर डिटेल आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, मध्यवर्ती जिल्हा मध्यवर्ती बँक, त्याच्यानंतर ICICI बँक आणि कोटक महिंद्रा बँक याच्या सर्व अशा डिटेल बँकेमध्ये ज्या ऑनलाईनला बँक ज्या रजिस्टर आहेत त्यांच्यामध्ये जेवढं काही कर्ज शेतकऱ्यांनी सातबारावर घेतलेलं आहे त्यांच्या याच्यामध्ये ऑनलाईन त्यांच्याकडे शेतकऱ्याकडे डाटा त्यांचा पूर्ण काही जमा झालेला आहे. त्याच्यानंतर 4 ते 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सर्व शेतकऱ्यांना सूचना आहे की बाबा तुमच्या नेमणुक्या 4 ते 5 गोष्टीकडे कोणकोणत्या लक्ष करायचं. वेगवेगळ्या नावावर कर्ज घेतलेले असलं तरी तुम्ही 1.5 लाखाच्या आज तुमचं कर्ज असायला पाहिजे. PM किसानचे हप्ते जर तुमचं रेग्युलर जर तुम्ही उचलत असाल अनेक परिवारामध्ये तर त्यांचा पण याच्यामध्ये लाभ मिळू शकतो. आणि संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित ठेवा. आणि कर्ज माफीची जे म्हणजे तुम्ही कर्ज जेव्हा उचललेलं आहे त्यांचे तुमच्याकडे जे फॉर्म असेल किंवा त्याच्याकडे काही रिन्यूचा फॉर्म वगैरे असेल ते तुम्ही म्हणजे काळजीपूर्वक तुम्ही ठेवायचा आहे. त्याच्यानंतर पूर्वीच्या कर्जमाफीमध्ये 2019 मध्ये कर्जमाफी झाली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कर्जमाफी झाली होती जेव्हा डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या अंगठ्याच्या माध्यमातून कर्जमाफी झाली होती. त्यांना अनेक शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये फायदा झाला. अनेक शेतकरी त्याच्यापाशी त्यांना लाभ मिळाला नाही. म्हणजे 2019 ते 2022च्या दरम्यानमध्ये अनेक शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळाला नव्हता. त्यांना ते पण याच्यामध्ये शेतकरी 1.5 लाखाच्या याच्यामध्ये पात्र होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही, आता घरातील सदस्य सरकारी सेवेत असले त्याच्यानंतर कर्जमाफी मिळणार नाही. त्यावेळी इन्कम टॅक्स सरकारी नोकरदार असतील तर त्यांच्या मिळणार कर्ज मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला 1.5 लाखापर्यंत कर्जाचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही. अशाच कर्जमाफीचा विषय सर्व आपल्याला डिटेल आपण याच्यामध्ये सर्व व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. आणि माननीय फडणवीस साहेबांनी त्यांच्या आश्वासनामध्ये 7/12 कोरा करून असं आश्वासन त्यांच्या महायुतीच्या सरकारमध्ये दिलेलं होतं. आणि कुठंतरी शेतकऱ्यांचं लक्ष देण्यासाठी आणि योग्य ती वेळ आताच आहे आणि सर्व शेतकऱ्याचे 1.5 लाखापर्यंत का होईना परत सर्व 7/12 कोरा 1.5 लाखापर्यंतच म्हणून शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पाहिजे. आणि सर्व शेतकऱ्यांनी एकजुटीने येऊन आपल्या सर्व काही मागण्या जेवढ्या काही आहेत त्यांना सर्व शेतकऱ्यांना सरकारला जबाब विचारला पाहिजे. आणि जोपर्यंत शेतकऱ्याची कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी नाही जर कर्जमाफी जर केली तर काही उपोषणाला बसावं लागणार किंवा रस्त्यावर उतरायची वेळ जरी आली तर आपल्याला सर्व शेतकऱ्यांना याची तयारी करायची आहे. आणि त्यांनी तर आता आश्वासन दिलेले आहे आणि त्यांनी एक समिती नेमलेली आहे. त्या समितीमध्ये आपल्या जवळपास ग्रामीण भागात असतील किंवा बँकेमध्ये असतील त्यांची चौकशी करणार आहे. चौकशी करून आपल्याकडे किती कर्ज आहे आणि कितीपर्यंत त्यांचं माफ होणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शासनाची नोटीस वगैरे आली तर काय म्हणजे घाबरून जाण्याचे किंवा कारण नाही. आणि सर्व म्हणजे चौकशी होणार आहे. आणि चौकशी जरी झाली तरी आपल्याकडे ज्या शेतकरी जे अल्पभूधारक आहे तर त्यांच्याकडे जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत जास्तीत जास्त 1 लाखापर्यंतच कर्ज असू शकतं. आणि जे ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांच्याकडे जास्त पण कर्ज होईल. तर जे व्यापारी वर्ग जे असतील त्यांनाही त्या योजनेचा लाभ मिळणार नाही. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचित करा. जय हिंद.